साठविला हरी जिही हृदया मंदिरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी, त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा. भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरौ कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. रंगा येई वो ये, 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 रंगा येई वो ये. मिठाई मिठाई माझे कृष्णाई कान्हाई, 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 कान्हाई हा. रंगा येई वो ये, रंगा येई वो ये, रंगा येई वो रंगे, रंगा येई वो ये. मिठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, रंगाई वो ये.
कर जोडून या पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरीनाथा, रंगी ओढवावी रंगकथा, पुरवी मनोरथा माय बापा. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती. बोल जरी गंगावती, तरी स्वीकाराल की विठ्ठल. विठाल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावानी नमस्कार करते, नतमस्तक होते. श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी, साम्राज्य भुवनी सुख नांदे. जीवनाचं सर्वांगीण कल्याण करणारं चिंतन, अध्यात्मचिंतन, नवविधातल्या सर्वश्रेष्ठ भक्ती असलेल्या कीर्तन भक्तीच्या माध्यमातनं घडावं आणि होय अंग हरिरूप या परिणतीला आमचं जीवन जावं, या अत्यंत प्रांजळ आणि अतिशय सुंदर भक्तिमय अशा हेतूनी आपण सगळे आज इथे उपस्थित आहात. आज कुळे ग्रामस्थ, सर्व मान्यवर, पंचक्रोशीतली सर्वच मंडळी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. भगवान भैरवनाथांच्या या अतिशय सुंदर अशा भव्य दिव्य प्रांगणामध्ये मराठी कुटुंबियांच्या घरचा नैमित्तिक कार्यक्रम असला तरीसुद्धा खरं तर तो गावाचा असल्यासारखा आज वाटतोय. याला आपलेपण म्हणतात. आपलं पण जपणं, आपलं पण टिकवणं आणि सगळ्यांनी मिळून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, एक नाही दोन नाही तर चतुर्थ पुण्यस्मरण मराठे काकांचं आज इथे भगवंताच्या साक्षीनी त्यांचं पुण्यस्मरण आपण सगळी मंडळी करता आहात. आणि माझ्या परमभाग्याने आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ भगवंताचं दर्शन मला आज घेता आलं, म्हणून सर्वच ग्रामस्थ मंडळी, मराठे परिवार आणि आपण सर्व मंडळी सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठाल 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 विठाल. 4 वर्षांची परंपरा, 4थं वर्ष यंदाचं. आज समाजामध्ये अशी परिस्थिती आहे, एक पुण्यस्मरण करताना करायचंच असतं का, किंवा नाही केलं तर काय बिघडतंय, अशी म्हणणारी एक पिढी आज आपण समाजात आजूबाजूला पाहतोय. पण तरीसुद्धा पितरांना तर्पण देणं, पितरांच्या विषयी कृतज्ञताभाव बाळगणं आणि माता विठ्ठल पिता विठ्ठल या नामदेव महाराजांच्या उक्तीनुसार आईवडिलांच्या चरणारविंदी परमात्म्याचं साक्षात रूप आहे हे जाणणारी आजची पिढी. आणि आज या मराठी कुटुंबियांमध्ये कैलासवासी श्री बबनराव लक्ष्मण मराठे, माजी माननीय सरपंच, या आपल्या सगळ्यांचं लोकप्रिय असलेलं हे व्यक्तिमत्व या ग्रामपंचायतीतलं, या कुळे गावचं, त्यांच्या असलेल्या आमच्या आजी श्रीमती मंदाताई बबनराव मराठे, 2 चिरंजीव आणि 1 कन्या अशा आमच्या ताई सौभाग्यवती अश्विनीताई दत्तात्रय इंगवले, श्री अरुण बबनराव मराठे आणि श्री आमचे अमोलदादा बबनराव मराठे, या सर्वच मराठे परिवाराला मनापासून सुरुवातीला मी धन्यवाद देते. कारण जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती ज्ञानोबराय सांगतात. धर्माचं आचरण, धर्माचं पुनरुत्थान तुमच्या माझ्याकडून घडावं याकरता पूर्वसुरींनी घालून दिलेली परंपरा आणि त्या परंपरेचं अनुसरण आपल्याकडून व्हावं. आपल्या पुढच्या पिढीला अतिशय सुंदर असा आदर्शांचा, संस्कारांचा कित्ता या कुटुंबियांकडून दिला जातोय. 4ही वर्ष महाराष्ट्रातले नामांकित मान्यवर कीर्तनकार इथं येऊन आपल्या ज्ञानदानाची सेवा करून गेलेत आणि माझ्या परमभाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आपण सगळ्यांनी मिळवून दिलाय. अतिशय सुंदर अशी भागवत कथा वैभव शास्त्री महाराजांची इथे
हां ओंकार शास्त्री दुडे महाराजांची इथे झाली. हां दादांचं नाव वैभव आहे, त्यांचे बंधू. ही सगळी मंडळी या मातीचं वैभव आहेत, या मातीचं वैभव असलेली ही सगळी मंडळी आहेत. कारण ही माती साधी नाही हो. हे मुळशी तालुका संपूर्ण संप्रदायाला वाहून घेतलेला तालुका आहे. महाराष्ट्रामध्ये या तालुक्याचा लौकिक अन्य प्रकारे जरी असला तरी सुद्धा तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं आहे. पण तरीसुद्धा इथं घराघरात अध्यात्म आहे, इथं घराघरात संस्कार आहे, इथं घराघरात संप्रदायाची माणसं आहेत. आणि खरं सांगू भजनप्रेमी, भजनाला वाहून घेतलेली आमचे वैभवदादा सोमनाथदादांसारखी ही भजन सम्राट असलेली मंडळी या मातीत आहेत. कारण या मंडळींबद्दल जितकं बोलावं आणि जितका अभिमान व्यक्त करावा तितकं कमी आहे. कारण हे कीर्तन एकट्याचं नाही, या कीर्तनामध्ये सगळा स्वरसाज आणि नादब्रह्माची सेवा करणारी ही सगळी मंडळी जीव ओतून जीव तोडून वाजवतात, गातात, म्हणून आपलं कीर्तन रंगतं. आपण सर्वच मंडळी, माझा महिला वर्ग, थोडंसं इकडे मुळशी तालुक्यात जेव्हा मी येते तेव्हा एक मला असा अनुभव येतो की आमचा महिला वर्ग जरा मागेच राहतो. मी बऱ्याचदा सांगते निदान माझ्या कीर्तनाला महिलांनी समोर बसावं, एवढी एक कृपा केली तर बरं होईल पुढच्या वेळी. पण सगळ्या कुटुंबाचा डोलारा सांभाळणारा आमचा मातृवर्ग आहे, म्हणून मी नेहमी अभिमान व्यक्त करते त्या वर्गाबद्दल. मनापासून माझ्या सगळ्या भगिनी वर्ग, माता वर्ग, महिला वर्ग सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन. सर्व बंधुवर्ग, पुरुष वर्ग, पितृतुल्य सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. मराठे परिवाराला, मराठे कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देते. ज्यांच्या माध्यमातून मी इथं आले त्यांची बरीचशी नावं आपलं विठोबा रखुमाई चालू असताना माझ्या कानावर पडली, त्यामुळे त्यातली बरीचशी हरवली माझ्याकडून. पण तरीसुद्धा जेवढी जेवढी लक्षात आहेत तेवढी आमचे हरिभक्तीपरायण नारायणदादा मराठे, हरिभक्तीपरायण श्रीराम दादा मराठे, ज्यांच्या माध्यमातून मी इथे उपस्थित झाले आणि ज्यांची अतिशय सुंदर अशी मधुर अशी मधुवंतीची चाल आपण सगळ्यांनी गोड अशी ऐकली. असे भजन सम्राट आणि मुळशी तालुक्याचं भूषण असलेलं, फक्त तालुका नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचा स्वर आज संबंध महाराष्ट्र ऐकतोय असे परमादरणीय सोमनाथ महाराज साठे. गोड अशी सेवा, गोड स्वरांचं दान परमेश्वरांनी कसं द्यावं भरभरून बघा ना बरं. आणि त्यांच्या साथीला असलेले आमचे सागरदादा, इतकं गोड गायन आहे. सरस्वतीकडे गेला तरीसुद्धा मधुवंती परत आणला आणि इतकं सुंदर असं, म्हणजे ते अत्यंत चाणाक्षपणा लागतो त्याकरता. गोड सागरदादा, गोड आवाज आहे तुमचा. याही पूर्वी या सेवेचा योग इथे आलेला आहे माझ्याबरोबर. मनापासनं आपण दोघंही मंडळी आणि टाळकरी म्हणून साथीला असलेले माझ्यापेक्षा वय, अनुभव आणि ज्ञान या सर्व बाबतीमध्ये संप्रदायातली आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. गोड अशा नादब्रह्माच्या सेवेच्या साथीला असलेले आमचे हरिभक्तीपरायण वैभवदादा दुडे, हरिभक्तीपरायण शुभम महाराज शिंदे आणि हरिभक्तीपरायण पृथ्वी महाराज, अतिशय गोड अशी नादब्रह्माची साथ. मी नेहमी असं म्हणते, मृदंग त्यालाच म्हणतात, मृत आहे अंग ज्याचे असा तो मृदंग. म्हणजे निर्जीव असून सुद्धा, मृत असून सुद्धा निर्जीव चांबड्यातनं भजनामध्ये जो डोलतोय त्याला म्हटलंय मृदंग. मृत असून सुद्धा भजनात डोलतो. मग आता पुढचं बोलायला लागेल का? आपण सगळे सजीव आहे पण आपण फारसे डोलत नाही, आपलं डोलणं वेगळं राहतं. कीर्तनातलं डोलणं, देवसुद्धा कीर्तनात डोलतो, देव कीर्तनात येतो, नाचतो. तुका म्हणे कथा देवाचेही ध्यान समाधी लावून उभा असे. देव कीर्तनात नुसता नाचत नाही, देव कीर्तनात येऊन समाधी लावून उभा राहतो. समाधी लागते देवाची, तशी तर आमचीही लागते. म्हणून मी बऱ्याचदा म्हणते आपण जागे राहा, जागे राहा, जागे राहा. गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठलासी. जागतं पण सध्या तुमच्या माझ्याकडं नाही आहे, ते असणं गरजेचं आहे. ते संतांनी आम्हाला दिलं. आज मला अत्यंत अभिमान वाटतो या मातीच्या भूषण असलेल्या हरिभक्तीपरायण आमच्या महिला कीर्तनकार सुजाताताई पाटणकर. खरं तर त्याही इथल्याच आहेत आणि अतिशय सुंदर अशी संप्रदायाची सेवासुद्धा त्यासुद्धा करतायत. मी मनापासून त्यांनाही वंदन करते. आणि आपण सर्वच मंडळी उत्तम अशी ध्वनी व्यवस्था आहे, गोड अशी नादब्रह्म स्वरब्रह्माची साथ. संवादिनीच्या साथीला माझे यजमान स्वतः उपस्थित आहेत. तशी मी नेहमी म्हणते अशी ही साथ आहे आणि तशी प्रपंचातही साथ आहे. त्यामुळे दोघांच्या पाठीवर आपले आशीर्वाद मागून छत्रपती शिवप्रभू, सगळ्या जगाचा, आपल्या रयतेचा खऱ्या अर्थी असलेला बाप, की ज्यांच्यामुळं इथलं ज्ञान सुरक्षित राहिलं. तुमच्या माझ्या महिला वर्ग, आमच्या कपाळावरचं कुंकू ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिलं. वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन, सगळंच ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिलं असं अधिष्ठान आपण सगळ्यांनी इथं ठेवलं. उद्या 6 जून
शिवराज्याभिषेक दिवस आहे या मातीमध्ये घडलेला. त्यामुळे रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन 6 जूनच्या दिवशी 1674 साल त्या दिवशी इथं उभं राहिलं. छत्र चामरं माझ्या राजाच्या डोक्यावर परिधान केली गेली. आणि अशा 6 जूनच्या पूर्व संध्येला आणि तिथीनुसार असलेलं आमच्या मराठी काकांचं पुण्यस्मरण श्राद्ध, या श्राद्धाच्या नैमित्तिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचा तारखेचा दिवस तसं म्हटलं तर जागतिक पर्यावरण दिवस म्हणून या दिवशी या कुटुंबियांनी आजच्या कीर्तन सेवेच्या निमित्ताने 500 आम्रवृक्षाची भेट सगळ्यांना दिलेली आहे. आता टाळ्या वाजवा मनापासून. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या कुटुंबियाला मनापासून धन्यवाद देणारे की आज त्यांनी ही वृक्ष लागवड आपल्याकडे व्हावी आणि म्हणून पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असा एक कित्ता समाजाला घालून दिला. त्यासाठी विशेष कौतुक. आणि आज सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. सेवेसाठी घेतलेला अभंग हा संतश्रेष्ठ जगद्गुरू वैराग्य राग रसिक देहू निवासी आणि भागवत संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबराय, ज्यांच्या गाथेनी तुमच्या माझ्या घरात एक संस्कार केंद्र उघडलं. भक्ती ज्ञान आणि वैराग्याचं युतिपर्व असलेली तुकोबरायांची गाथा तुमच्या माझ्या सगळ्यांचा माथा सुधरवणारी आहे. म्हणून प्रत्येकाकडे असावा असा तुकोबरायांचा गाथा. आज या गाथेतला सर्वपरिचित सगळ्यांच्या पाठांतरातला बहुपरिचित असलेला 4 चरणांचा गोड असा अभंग भगवंताच्या जवळ जायचं असेल तर जीवन कृतार्थ कसं करावं आणि जन्ममरणाची येरझार संपावी याकरता नेमकं साठवायचं काय याचा कित्ता सांगणारा तुकोबरायांचा हा अभंग आहे. विठ्ठल जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय, शांतीब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज, विठुरायाचे प्रेमभंडारी असलेले नामदेव महाराज, तुकोबरायांचे सच्शिष्य असलेले निळोबाराय, भक्ती वैराग्याची पताका आणि त्याचबरोबर क्षात्र तेजाचं ज्वलंत तत्वज्ञान या भूमीमध्ये ज्यांनी रुजवलं, इथल्या प्रत्येक मेलेल्या मनाला ज्यांनी जागं केलं आणि क्षात्र तेजाचा भगवा ध्वज इथल्या मातीमध्ये अखंड फडकवत ठेवला, असे तुकोबरायांना समकालीन असलेले समर्थ रामदास स्वामी ज्यांची बैठक आपल्या गावामध्ये होतीये, बरोबर ना. अशा या सकल संतांनी समाजाला अतिशय सुंदर असं भक्तीचं ज्ञानाचं सिंचन केलं. वेळोवेळी तुमची माझी मन मनगट आणि मेंदू यांचं बळकटीकरण करण्याकरता संतांनी अहोरात्र प्रयत्न केले. जो ब्रह्म साम्राज्याचा आनंद, जो ब्रह्मानंद स्वतः अनुभवला तो तुम्हाला मला द्यावा याकरता माऊली म्हणतात, मागील या जन्मामुक्त झालो आम्ही, वास्तविक मुक्तावस्थेला पोहोचलेलो आहोत, पण तरी सुद्धा आम्ही आलो तुमच्याकरता. कशा करता आलो? इथे आम्हाला ज्या आनंदाची प्राप्ती झाली तो आनंद तुम्हाला द्यायला आम्ही आलोय. हे संतांचं वैशिष्ट्य आहे बरं का. आपल्याला जे मिळालं ते दुसऱ्याला द्यावं याला म्हणायचं संत. आणि आमच्या बाबतीमध्ये थोडासा हा नियम बदलतो. फक्त आपलं कल्याण व्हावं, फक्त माझ्याच लेकराबाळांचं कल्याण व्हावं, माझ्याच कुटुंबाचं भलं व्हावं आणि मग समाजाचं, देशाचं, राष्ट्राचं वाटोळं झालं तरी त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही, असा एक केंद्रित स्वभाव मनुष्य मात्राचा आहे. म्हणून मनुष्य मात्राला संतांनी प्रश्न विचारले. अलीकडच्या काळामध्ये खानदेशातले एक प्रसिद्ध कवयित्री आहेत आमच्या बहिणाबाई चौधरी. बहिणाबाई म्हणाल्या, अरे मानसा मानसा कधी वशील माणूस, लोभापायी मानसाचा झाला रे कानूस. मानसा मानसा कसा वागशील तू, अरे तुझ्या परी बरं गोठ्यातलं जनावर, अशी उपमा दिली. आणि माणूस माणसासारखा वागत नाही म्हणून माणसाला खऱ्या अर्थी संस्कारांचं अतिशय सुंदर संजीवन संतांनी पाजलं. वेळोवेळी येऊन इतकं गोड पद्धतीने सांगितलं की आई आपल्या लेकराला भरवते की नाही, आई आपल्या लेकराला दूध पाजते, आई आपल्या लेकराला कवळ म्हणजे घास भरवते. तितक्या प्रेमाने संतांनी भक्तीचं ज्ञान आम्हाला शिकवलंय. बरं, दादागिरी करून नाही. दादागिरी तुम्ही आम्ही करतो, दादागिरी संतांनी नाही केली. संतांनी दंडवत घालून जगाच्या कल्याणाची कामना केली. सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्धीची कामना संतांनी वेळोवेळी केली. मग मनशुद्धी, चित्तशुद्धी याकरता
मनो हि द्विविधं प्रोक्तं शुद्धं च अशुद्धमेव च अशुद्धं काम संकल्प शुद्धं काम विवर्जितम. अशुद्ध मन आहे, शुद्ध मन आहे. अनेक प्रकारच्या कामना करणारं अशुद्ध मन आहे आणि कुठल्याही प्रकारच्या कामना विरहित असलेलं शुद्ध मन. असं शुद्ध मन कसं घडेल? मग त्या चित्ताच्या ठिकाणी, त्या मनाच्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान कसं राहील आणि मग मिळणारा आनंद हा शब्दांच्या पलीकडचा कसा राहील? जे सुख संतांना मिळालं ते सुख आपल्याला कसं मिळेल याचा पत्ता आम्हाला वेळोवेळी संतांनी दिला. कारण आम्ही भरकटलेली माणसं आहे. आम्हाला कुठं जायचं, नेमकं काय करायचं हे कळत नाही. गर्भात असताना मातेच्या उदरी पचवुनी विष्ठेच्या दातरी असा विलक्षण मनुष्य जन्म असताना सुद्धा गर्भातल्या अत्यंत वेदनादायक परिस्थितीमध्ये तो जीव सोहम 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 करत राहतो, स्वतःला ओळखतो, भगवंताशी नातं जोडतो आणि बाहेर आल्यानंतर कोहम कोहम. मग अहंता आणि ममता माणसाच्या पाठीशी लागते आणि याचं कारण जीव दुःखाच्या भोवऱ्यामध्ये सापडतो. मग हे दुःख दूर व्हावं, आत्यंतिक सुखाची प्राप्ती व्हावी आणि ते सुख तुकोबरायांना मिळालं, संतांना मिळालं. सकल संत मांदियाळी आम्हाला सगळ्यांना परिपाठ घालून दिला. लाखोंच्या संख्येने पंढरपूरला आज माणसं आता 19 तारखेनंतर निघणार आहेत. लागला टकळा पंढरीचा. जातिवंत वारकऱ्याला आता वारी जवळ आली ना, आता स्वस्थ नाही बसवणार का? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळशीहार गळा घास पितांबर, तुळशीहार गळा घास पितांबर. पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळशीहार गळा घास पितांबर, तुळशीहार गळा घास पितांबर. किती आनंद! त्याला पाहावं, त्याला बघावं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम सर्व काळ. त्याच्याकडून जे मागायचंय तेच मागावं आणि आमच्या प्रपंचात देव आला पाहिजे अशी व्यवस्था करावी. अशी अत्यंत सुंदर अशी सुखाची धारणा किंवा सुखाचा मार्ग संतांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलाय. का? कारण परमेश्वरानं सृष्टीची निर्मिती केली. याबद्दल आपल्या सगळ्यांचं एक मत आहे ना. काय होतं पूर्वी? पूर्वी कोठेच नव्हते, काही नव्हतं. पाश्चिमात्यांनी बिग बँग नावाची एक थेअरी मांडली. म्हणले सृष्टीच्या तळाशी गूढ असा कुठला तरी मोठा आवाज झाला आणि तो आवाज होता ओम. त्यालाच माऊली म्हणतात ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशू सकलार्थ मतिप्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. आपण बैठक करता मनोबोध वाचता. मनोबोधातला पहिला श्लोक आहे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. सृष्टीच्या मुळाशी असलेलं तत्वज्ञान संतांनी आम्हाला सांगितलं आणि ते मूळ जे आहे ना तो ओंकार नावाचा ध्वनी. आता तिकडून बिग बँग थिअरी आम्हाला ऐकायला मिळते तेव्हा वाटतं अरे खरंच काहीतरी आहे, पण हे आमचंच तिकडून उचललं गेलंय. आणि मग तिकडून आम्हाला नव्या पद्धतीने सामोरं येतं तेव्हा आम्हाला वाटतं अरे 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 हे खरं असलं पाहिजे बरं का. म्हणजे आमची श्रीमंती सुद्धा आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही. भारतीय संस्कृती, भारतीय तत्वज्ञान, भारतीय अध्यात्मशास्त्र
इथल्या प्रत्येक कर्माचा, प्रत्येक कृतीचा, प्रत्येक श्वासाचा ओघ जातो तो अध्यात्माकडे जातो बघा. म्हणून मी नेहमी म्हणते भारताचं काळीजच आहे अध्यात्म. इथली भूमी आध्यात्मिक आहे, इथली भूमी संस्कारी आहे. आणि आम्ही लेकरं भाग्यवान आहोत. या भारतवर्षामध्ये आमचा जन्म आहे. आमच्या पिढ्या इथल्या भूमीमध्ये लहानाच्या मोठ्या होत आहेत. इथल्या लेकरानं कूस पालटली तरी लोक म्हणतात उत्सव साजरे करा. का? कारण या भूमीला उत्सवाची परंपरा आहे. पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ, पावन तो देश, पावन तो देश, पवित्र ते कुळ. हे ते हरिचे दास जन्म घे, हे ते हरिचे दास जन्म घेते, हे ते हरिचे दास जन्म घे, हे ते हरिचे दास जन्म घेते. धर्म धर्मचा धर्म धर्मचा झाला नारायण, झाला नारायण, धर्म धर्मचा धर्म धर्मचा धर्म धर्मचा झाला नारायण, झाला नारायण, धर्म धर्मचा धर्म धर्म. टाळ्या वाजवायला जरा काटकसर आहे का? नाही ना काही अडचण. खुल्या दिलानं कौतुक करावं आपल्या माणसांचं. खणखणीत वाजवा ना टाळ्या, कुठं काय बिघडतं. पवित्र ते कुळ, पावन तो देश. किती आनंद आहे बघा ना. संतांनी या मातीचा गौरव केलाय, संतांनी या भूमीचा गौरव केलाय. आणि इथं आम्ही जन्माला आलो. बरं आम्ही काय म्हणून जन्माला आलो? मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. परमेश्वराची सगळ्यात उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट जर निर्मिती कुठली असेल ना तर मनुष्य प्राणी आहे. स्वामी विवेकानंदांनी मनुष्य प्राण्याला एक अत्यंत सुंदर समाज मानसाला प्रश्न विचारला. म्हणाले, परमेश्वराची मूर्ती माणूस घडवतो, परमेश्वराची मूर्ती माणूस घडवतो, माणसाला देवानी घडवलंय, पण तरी सुद्धा माणूस माणसासारखा का वागेना? समाज मानसाला खूप मोठा विचारलेला प्रश्न आहे स्वामीजींनी. आज देव आहे की नाही यामध्ये अडकलेली एक पिढी आहे. देव आहे की नाही? काही जण म्हणतात देव नाहीच आहे, आकाशातल्या देवा वगैरे अमुक अमुक, जाऊ दे आपण नाही तिकडे जायचं फार. पण देव आहे ही श्रद्धा, ही जाणीव तुमची माझी पक्की आहे नव्हे. इथं कीर्तनात सुद्धा देव आहे म्हणून आपण सगळे इथं बसलोय, आनंदाने आपण कीर्तन श्रवण करतोय. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने नैमित्तिक आहे, श्राद्ध आहे. श्रद्धेने केलेलं कुठलंही कर्म श्राद्ध आहे. भगवंताची आठवण काढायला वेळ नाही लागत, वेळ काळ लागतच नाही. यया आठा प्रहरा माझारी तरी गा ऐसे करी माऊली म्हणतात, मोटके निमिष भरी दे तू जाच. 8 प्रहरामध्ये निमिष मात्र जरी भगवंताची आठवण काढली ना तरी देवाला ती पोहोचते, ती पुरेशी राहते. परमेश्वर आम्हाला सांभाळणार आहे. मग म्हणाले, त्यांनी दिलेलं हे जीवन त्याच्याविषयी कृतज्ञ भाव असायला काय हरकत आहे. पण आज आमच्या समाजामध्ये अशी काही करंटी माणसं आहेत की ते म्हणतात देव नाहीच आहे. बाबा महाराज सातारकर म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानले एवढं तरी माना. आणि ज्या दिवशी तो तुम्हाला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमणार. माणसं म्हणतील उचला आता संपला यांचा कार्यक्रम. मग तिकडे गेल्यानंतर अग्नी आहेच आहे, तिकडे गेल्यानंतर अग्निसंस्कार केला जातो. पण त्याआधी आपल्या आतला अग्नी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्याला शास्त्रकारांनी देहबुद्धीचा अग्नी असं म्हटलंय. देहबुद्धी म्हणजे काय? मी म्हणजेच देह आहे
हा बुद्धीने केलेला जो निश्चय आहे ना त्याला देहबुद्धी असं म्हटलंय. मग देह म्हणजे मी नाहीच आहे, त्या देहामध्ये असलेला भगवंत कोण आहे त्याची जाणीव होणं देव म्हणे भजात्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित करा देवाची, अखंडित करा देवाची. देव म्हणे भजा देवा, ज्ञानदेव म्हणे भजा देवा, अखंडित सेवा करताचे, अखंडित सेवा करताचे. प्रमुख होणं, आतल्या देवाला ओळखणं, आतल्या देवाला साठवणं, आतल्या देवाला पाहणं हे मनुष्य जन्माचं अत्यंतिक सुंदर परमोच्च असं कर्तव्य आहे. इथं आल्यानंतर काय करायचं? भगवंताला ओळखायचं, भगवंताला पाहायचं. पण आमच्या बाबतीत असं होतं, आमचं सगळं बहिर्केंद्री लक्ष आहे, आम्ही सगळीकडे पाहतो पण देव मात्र आम्हाला कुठे दिसत नाही. मग देवाला कळवून घेता यावं, देव दिसावा अशी व्यवस्था व्हावी याकरता हा मनुष्य जन्म आहे. आणि मग पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र संगती, या नरदेहीच प्राप्ती परलोकाची. म्हणून या नरदेहाच्या माध्यमातून, नरदेह आद्यम खलु धर्म साधनम, नरदेहाचं माध्यम हे सर्वांचं साधन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देई गडे देवाचे भजन, देवाचे भजन, याची देई गडे देवाचे भजन, याची देई गडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, 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 नाही काही कोठे, नाही कोठे. याची देही घडे. वा सागर दादा, देवाचे भजन, देवे दिल्या देह भजना गोमटा. मग आता एक आपल्याला पक्क लक्षात राहिलं, देहानीच देव प्राप्त होऊ शकतो, देहाच्या माध्यमातूनच देवाची प्राप्ती होऊ शकते. यद दहते नित्यम तद देहम अशी देहाची व्याख्या केली. जो सतत जळतोय त्याला म्हटलंय देह. तुम्ही म्हणाल कुठं काय जळतंय? हा, मे मध्ये पावसाळा सुरू झालाय, जळतंय कुठं काय? अहो जळतं आतमध्ये रोज अग्नी पेटलेला आहे, त्याला वैश्वानर अग्नी म्हटलं जातं. आणि त्या अग्नीला आम्ही अन्नाची आहुती देतो. ज्यावेळी तो अग्नी प्रज्वलित होतो, म्हणजे डॉक्टर त्याला जठर अग्नी म्हणतात. आपण म्हणतो लई भूक लागली, भूक लागली की त्या अग्नीला आपण अन्नाची आहुती देतो. मग आतला अग्नी जोपर्यंत पेटलेला आहे तोपर्यंत ही आहुती. आणि एकदा का आतला अग्नी थंड झाला की मग बाहेरचा अग्नी आहे. म्हणून या बाहेरच्या अग्नीपर्यंत जाण्याआधी आतला अग्नी प्रज्वलित व्हावा, त्याची जाणीव व्हावी. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता. भगवंत म्हणतात मी आहे ना आतमध्ये, अहम वैश्वानरो भूत्वा. मग आता त्याला ओळखायचं. खरं सांगा, आपला श्वास सुद्धा आपण कधी शांततेत ऐकत नाही, इतका आम्ही गडबडीत आहे सध्या. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. दाही दिशांना हा जीव भरकटतोय, नुसता भरकटतोय. पण आचार्यांना विचारलं, आचार्य तुमचं काय? न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम, न मंत्रे न तीर्था न वेदा न यज्ञ, अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता. थोडा रिवर्ब द्या मला, मोकळं करा जरा. अहम भोज
भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य. या जीवाचा खरा संबंध तिथे आहे. सनातन संबंध भगवंत सांगतात ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. एक संबंध भगवंत सांगतात या जीवाचा असलेला त्या शिवाशी, त्याला सनातन संबंध म्हटलं. आणि मग या देहाच्या माध्यमातून आम्ही त्या शिवतत्वापर्यंत पोहोचू शकतो. हे संतांनी आम्हाला वेळोवेळी ठासून कानी कपाळी ओरडून सांगितलं. देवे दिला देह भजना गोमटा. पण आपल्याकडे भजन आणि भोजन यामध्ये जरा गल्लत करतात. भोजनाला 60 आणि भजनाला 8. भोजन देहाला लागलेली भूक भागवण्याचं साधन भोजन. भूक लागली भोजन, पण मनाच्या भुकेचं काय करायचं? आत्म्याची भूक भागवणारं साधन आहे भजन. विठ्ठल माऊली म्हणतात स्वभावतः मनुष्य हा भजनशीळ आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावतः भजनशीळ. मग आम्ही भजनशीळ स्वभावताच असो, आमचा पिंडच येतो, तरी सुद्धा आम्ही भजनाकडे काय येत नाही? याचं कारण असं आहे की आमची श्रीमंती आम्हाला माहिती नाही. आम्ही कुणाचे वंशज आहोत, आम्ही कुणाचे अंश आहोत हे आम्ही जाणत नाही. आणि याकरता प्रत्येक वेळी नरदेहाचं सार्थक संतांनी आम्हाला सांगितलं की आता हा मिळालेला नरदेह आहे ना, याचं सार्थक करायचं असेल, आनंद साम्राज्याचा धनी व्हायचा असेल ना, तर म्हणाले या देहाच्या माध्यमातनं हे देह साधन आहे आणि त्या साध्यापर्यंत आम्हाला पोहोचायचंय. जन्माला आलेला प्रत्येक जीव वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणी यथा शरीराय विहाय जीर्णान्याति सय्यानी नवानी देही. इथं आलेला प्रत्येक जीव जाणार आहे. भले भुले मोठे पुरुष महापुरुष आले, प्रत्येकाला जावं लागलं. इथं कुणी कायमस्वरूपी राहायला आले का? येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार. एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. कृष्ण नाही पामर ऐसे नाही आले अवतार, ऐसे नाही आले अवतार. एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती. ऐसे नाही आले अवतार, ऐसे नाही आले गेले ते पामर जीव किती. किती असंख्यात मंडळी आली आणि गेली. इथं असलेल्या प्रत्येकाला हे मान्य आहे की आपल्या सगळ्यांना जायचंय. मान्य आहे ना? सगळ्यांना जायचंय. खो खोचा डाव आताची मुलं खेळत नाहीत, पण खो खोच्या खेळामध्ये ज्याला खो बसलाय त्याला उठावं लागतं. तो जर म्हटला मी उठणारच नाही तर डाव मोडेल, तर डाव मोडेल, खेळ मोडेल. हा सृष्टीचा नियम आहे, अंतिम अटळ असलेलं सत्य. इथं आलेल्या प्रत्येकाला जायचंय. ओवी आपल्याला पाठ आहे, सगळ्यांना माहिती आहे. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे. यक्षराज प्रकरण आहे महाभारतामध्ये. या महाभारतामध्ये धर्मराजांनी यक्षराजांनी धर्माला अत्यंत सुंदर सुंदर प्रश्न विचारलेत. त्यातला एक प्रश्न असा होता, धर्मराजा जीवनातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? तेव्हा धर्मराजांनी उत्तर दिलं, अहन्यहानी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम तेषा स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. धर्मराजांनी उत्तर दिलं, म्हणाले आमच्यापैकी एखादा जर माणूस निघून गेलं, इहलोकाची यात्रा त्यांनी संपवली, तर त्याला पोहोचवायला आप्तेष्ट परिवार, मित्रमंडळी, नातेवाईक सगळे जातात कुठे? यम मंदिरम.
यमाचं मंदिर, आपण घाट म्हणतो, स्मशान म्हणतो, है की नाही, नदीवर म्हणतो, गेलो. सगळी मंडळी तिथे जातात आणि काय होतं धर्मराज सांगतात, तिथे गेल्यानंतर जाणाऱ्या माणसाबद्दल तेवढ्या हळहळ व्यक्त केली जाते. जीवनाची नश्वरता आम्हाला कळते. मनुष्य जन्मात काही नाही बघा, काही नाही. काल आम्ही एकत्र चहा प्यायलो, काल आम्ही एकत्र व्यवस्थित बोललो आणि आज ती व्यक्ती निघून गेल्यानंतर आम्हाला तिथं येतं ते स्मशान वैराग्य, ते तेवढ्यापुरतंच असतं. घरी आल्यावर आम्ही म्हणतो मस्त आलं टाकून गरम चहा कर ग, हे मनुष्य जन्माचं. बरं, तिथे गेल्यानंतर मनुष्य तिथला तो अंत्यविधी झाला, संस्कार झाला की माघारी येणारी माणसं, माघारी येणारा मनुष्य ज्या ॲटिट्यूडमध्ये माघारी येतो की जणू काही माझा आणि या जागेचा काही संबंधच नाही, हे जे माणसाचं वाटणं आहे ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विठ्ठल मग आम्हाला सुद्धा यायचंय आणि जायचंय, यायचंय आणि जायचंय, हा अखंड चालू असलेला आमचा व्यवहार आहे. तुकोबरायांनी त्याला शब्द वापरलाय व्यापार. अखंड येणं आणि जाणं चालू आहे आणि यालाच संसार असं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. उपजणे आणि निमणे या नाव संसार. संसार आम्ही समजतो तो वेगळा, घरदार, बायका, पोरं, बंगला, गाडी, हा आमचा संसार झाला. माऊली म्हणतात येणं आणि जाणं याला म्हटले संसार. उपजणे आणि निमणे, जग, ज्या जगात आम्ही येतो तिथं जन्मणं आणि गमन करणं म्हणून जग असं म्हणतो आपण, बरोबर. मातीतून यायचं आणि मातीतच मिसळायचं. मग या संसारामध्ये, या रहाटगाडग्यामध्ये पुन्हा 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 या चक्रामध्ये फसण्यापेक्षा संतांना जो व्यापार जमला तो आम्हालाही जमावा, याकरता आपली ही येरझार संपावी ही तुकोबरायांची इच्छा आहे. दुसऱ्या चरणामध्ये त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. आपल्यापैकी बरीच मंडळी व्यापारी आहेत, बिझनेस करणारी आहेत. कुठला व्यापार, संतांनी कुठला व्यापार सांगितला आणि आम्ही कुठला व्यापार समजतो. आमच्या व्यापारामध्ये आम्हाला नफा आणि तोटा एवढंच कळतं, पण संतांचा व्यापार सफल झाला, तुमचा माझा व्यापार सफल व्हावा ही तुकोबरायांची इच्छा आहे. त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. आम्ही जो व्यापार समजतो तो संतांना अपेक्षित नाहीये. इथं आल्यानंतर फक्त सुखाची वखवख, आधुनिक सुखाच्या साधनांनी माणसाची वखवख वाढवली आहे. भक्तीनं आणि अध्यात्मानं माणसाला मिळालेल्या आनंदात तृप्त आणि समाधानी राहण्याची वृत्ती शिकवली आहे. जीवनात नसलेला आनंद मिळवायचा कसा आणि असलेला आनंद वाढवायचा कसा हे ज्याला कळलंय ना तो भक्त आहे. ज्याच्या माध्यमातून कळलं ती उपासना आहे. ज्यांच्यामुळं चित्तवृत्ती प्रशांत होते, अंतर्वृत्ती भरून येते, दुसऱ्याच्या हृदयातलं दुःख जाणण्याची संवेदनशीलता प्रतीत होते, त्याला म्हणायचं अध्यात्म. आणि हे अध्यात्म ज्यांना कळालंय त्यांना म्हणायचं संत. आणि अशा संत हृदयाचे, लोण्यासारखं हृदय संतांचं,
समाजाने दिलेला सगळा छळ हसत हसत सहन केला आणि तुमच्या माझ्या कल्याणाचाच विचार केला. बाबा रे म्हणाले, किती फिराल, किती येरझार कराल या रहाट गाडग्यामध्ये. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा 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 या चक्रामध्ये आम्ही फसतो. प्रचंड वासनेच्या आहारी आमचा मनुष्य जीवन जातं आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या न्यायाने पुन्हा 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 आम्ही जन्माला येतो. 84 लक्ष योनी मात्रांमध्ये हा जीव भरकटत राहतो. मग दया येते संतांना आणि संत माऊलीच्या अंतःकरणाने आम्हाला सांगतात की आम्ही जो आनंद अनुभवलाय ना, तो आनंद तुम्हाला मिळाला पाहिजे. आनंद आम्ही अनुभवतो ते सुख, बरं का, सुख आम्ही अनुभवतो ते सुख. बरं, ते सुखही खरं नसतं आणि त्याच्या पाठी आलेलं दुःखही खरं नसतं. संतांनी आनंदाचा अनुभव घेतला आणि आनंद स्वरूप कोण आहे? एकमेवा द्वितीय असलेलं ब्रह्म, तेच आनंद स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय. एका निज ध्येय योगियाचे, एका निज ध्येय योगियाचे. हे समचरण साजिरे विटेवारी, हे समचरण साजिरे विटेवारी. हे समचरण साजिरे विटेवारी. हे समचरण साजिरे विटेवारी. आनंद अद्वय नित्य निरामय. आनंद स्वरूपाची प्राप्ती मिळाली. जीवन मरणाची येरझार संपली आणि आम्ही भगवत स्वरूप झालो. अद्वैताचा साक्षात्कार प्राप्त झाला. आपल्याला नाही का असं वाटत की आम्हाला सुद्धा देव भेटावा, देव पाहता यावा? मग येरझार संपायची असेल आमची सुद्धा, जी संतांची संपली. ज्ञानोबराय तुमच्या माझ्या करता आले. मुक्तावस्थेला गेलेले सगळे संत पुन्हा जन्म घेतला तुमच्या माझ्या उद्धाराकरता. आणि आम्हाला सुद्धा अनंत जन्माची पुण्याई आहे म्हणून आज आम्ही सगळे इथं आहोत, बरं का. अनंत जन्मोनी पुण्य होया, अनंत जन्मोनी पुण्य होय. पुण्य होय. ज्ञानदेव धारी रामकृष्ण मानी, अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानदेव धारी रामकृष्ण मानी, अनंत जन्मोनी पुण्य होय. अनंत जन्मोनी पुण्य होय. तुमची माझी अनंत जन्माची पुण्याई आहे म्हणून आम्ही इथं आलो. तालुक्यामध्ये एवढीच माणसं आहेत का? नाही. आज आमची पावलं इकडं वळली. ही संध्याकाळची वेळ काही जणांसाठी वेगळ्या कारणासाठी असते, राखीव. आमचा महिला वर्ग प्राईम टाईम असतो. झी टॉकी, झी मराठी. इथं येण्याकरता अनंत जन्माची पुण्याई लागते. इकडं सगळ्यांचीच पावलं येत नाही. डोंगरे शास्त्रीजींचं वाक्य आहे, ते म्हणायचे, कथा के लिए जाने की हमारी औकात क्या है, कथा के लिए तो वो जाते हैं जिनको बाकी बिहारी बुलाते हैं. येरझार संपायची असेल ना तर इकडं पावलं वळतील, नाही तर आम्ही येऊ शकत नाही इकडे. आमची येरझार संपणार, भगवंताची कृपा आमच्यावर होणार. तुकोबरायांची ती परम पावन अशी इच्छा आहे. मनुष्य जन्मानंतर परमात्मा प्राप्तीचं ध्येय या जीवाला सापडावं, मिळावं, याकरता ही येरझार संपावी, याकरता संतांचं हृदय गलबलून गेलं, कासावीस झालं, कळवळलं. आणि मग आता ही येरझार संपायची तरी कशी? अनेक उपाय सांगितले. त्यातला अत्यंत असलेला सुंदर सोपा उपाय तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला
साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तुकोबराय उत्तर देतात, येरझार संपली, पण कुणाची? साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. हृदयामध्ये भगवंताला ज्यांनी साठवलं त्यांची येरझार संपली, येणं आणि जाणं संपलं. कुणाचं? हृदयामध्ये ज्यांनी देवाला साठवलं त्यांचं. आता प्रश्न असा, देव हृदयात साठवता येतो का? तुकोबरायांनी जर सिद्धांत मांडला तर त्यामध्ये अजिबात काही खोटं नसणार आहे. कारण महाराज काही साधं सुद्धा काम नव्हतं. पाहिली पुराणे, धांडोळीली दरुशने, असा महाराजांचा अधिकार आहे. महाराज सिद्धांत करतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. भगवंताला हृदयामध्ये साठवायचंय. आम्हाला साठवणं म्हटलं की परत आम्ही प्रपंचाकडेच जातो. साठवायचं म्हटलं की आमचा बँक बॅलन्स आम्हाला आठवतो. चांगलं भक्कम मजबूत तिकडे साठवायचं एवढंच आम्हाला माहिती. पहिलं पै गाठी मारायच्या. पैसा सगळा ना देवाचा, ना देशाचा, ना धर्माचा विचार. जुनी माणसं म्हणायची, उष्ट्या हातानं कावळा सुद्धा कधी हाकलत नाही. अशा वृत्तीची माणसं. दातृत्वाचा गुण नाही. बघा ना, देण्यामध्ये किती आनंद आहे. आम्हाला साठवणं माहिती आहे. पण तुकोबराय सांगतायत काय साठवायचं? आम्ही प्रपंच साठवतो, नश्वर साठवतो, नश्वर संसार गोळा करत बसतो. आणि मग तो कुठे जाईल त्याचं रक्षण करता करता आयुष्यभर दुःखाच्या या फेऱ्यामध्ये पुन्हा 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 चक्रा मारत बसतो. दुःखाला कारण ठरतो हा जीव. करते पण स्वतःकडे घेतो. पण काय साठवायचं? तुकोबराय म्हणले, हरीला साठवा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, ज्यांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं त्यांची येरझार संपणार आहे. मग आता हरीला बघायचं झालं तर हरी केवढा मोठा आहे. तुका म्हणे व्यापक नभा, होई अणुचाही गाभा, होई अणुचाही गाभा, होई अणुचा. तुका म्हणे व्यापक नभा, होय अणुचाही गाभा, होय अणुचाही गाभा, होय अणुचाही गाभा. कुणाला साठवायचं? आपण जागेत ना सगळे. साठवायचंय कुणाला? भगवंताला. कुठं साठवायचंय? हृदयात साठवायचंय. हृदय केवढं आहे? डॉक्टरी शास्त्र सांगतं, आपल्या मुठीचं आकारमान जेवढं असतं तेवढं आपलं हृदय असतं. मग एवढ्याशा हृदयामध्ये नभा इतका विशाल असलेला भगवंत साठवता येतो का? हा पहिला प्रश्न. कारण देव केवढा मोठा आहे. विश्वरूप दर्शन योग भगवद्गीतेमध्ये ज्यावेळी अर्जुनाला दिव्यम ददामि चक्षु असं अर्जुन म्हणतो, त्यावेळी भगवंत अर्जुनाला, पार्थाला विराट स्वरूपाचं दर्शन देतात. अनेक बाहूदर वक्त नेत्रम पश्चामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. एवढा मोठा भगवंत. न अंतम, अंत नाही, आदी नाही, मध्य नाही, असा भगवंत. विराट दर्शन. पुरुष सूक्त सांगतं, सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपाद. एवढा मोठा भगवंत. अनंत ब्रह्मांडे उदरी असा तो भगवंत विशाल काय. किती मोठा आहे हो. तोची विश्वंभर विश्वाचा आधार. 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 कधी दैन्य दूर, कधी दैन्य दूर नारायण. तोची विश्वंभर विश्वाचा आधार. तोची विश्वंभर विश्वाचा आधार. तोची विश्वंभर विश्वाचा आधार.
भगवंत तोच विश्वंभर विश्वाचा आधार. विश्वाला ज्यांनी आधार दिलाय असा भगवंत, त्याला आम्ही जन्मोत्सवाच्या कीर्तनाला पाळण्याचा आधार देतो. विठ्ठल विठ्ठल जो अजन्म आहे तो भगवंत जन्माला येतो, सगळ्या विश्वाला आधार देतो. जगत चालक अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक असं म्हटलंय. मग एवढं मोठं त्याचं व्यापकत्व आहे, तर तो आपल्या हृदयामध्ये सापडतो का? तर त्याचं उत्तर आपण प्रमाणात ऐकलं. तुका म्हणे व्यापक नभा होई अणुचाही गाभा. श्रुती सांगते, उपनिषदकार सांगतात, अणोरणियान महतो महियान. मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहतो आणि हत्ती होऊन हत्तीच्या देहामध्ये राहतो. असं जर त्याचं व्यापकत्व आहे तर भगवंत हृदयामध्ये साठवता येऊ शकतो. अनेकांनी त्याला साठवलं. आमच्या जनाबाईंनी त्याला साठवलं की नाही हो? साठवलं की. हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी केला, हृदय बंदी केला, हृदय बंदी केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी केला, हृदय बंदी केला. आता विठ्ठल कोणीला, आता विठ्ठल कोणीला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी केला, हृदय बंदी केला. अशा चाली आले की लोकांच्या माना आपोआप डोलतात. बरं चाललंय, चालू दे. हृदय बंदी खाना केला, आता विठ्ठल कोंडीला. काय झालं? जनाबाईंना कोडं पडलं, सगळ्यांना कोडं पडलं. जनाबाईच्या झोपडीत नेमके 2 आवाज येत आहेत. कुठून? जनाबाई एकट्याच गातायत, आवाज बाहेर 2 येतात. लोकांनी विचारावं, जने खरं सांग की गा, आतमध्ये कोण आहे? जनाबाई म्हणतायत, आता माझ्या बोलण्यावर विश्वास नाही तुमचा, खरंच कोणी नाही. अहो मी एकटीच कधीपासून दळण दळतीया. लोकांनी सांगावं, जने अगं 100 माणसं 2 आवाज आहेत त्यातून, तू बरी म्हणते मी एकटीच आहे, खरं सांग आतमध्ये कोण बसले? आणि जनाबाई हळूच सांगतात, पांडुरंग आला होता. पांडुरंग तुझ्या झोपडीत कशापायी गा आला होता? जोंधळ्याच्या भाकरीची चव लई न्यारी, पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी. कशाला आला होता काय सांगू पाटील तुम्हाला? अगं जने, तुला दिसतो आणि आमासनी दिसत नाही, असा लपून तरी कुठं ठेवलायस? मग जनाबाई तुकोबरायांचं हे कोडं सोडवतात. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. आणि नुसता कोंडला नाही, गळा बांधून या दोर धरीला पंढरीचा चोर. त्याला असा बांधला, आवळून बांधला की तो काकुळतीला आला आणि तो म्हणतो, जने अगं सोड. जनी म्हणे वा विठ्ठला, आता जीवेन सोडी तुला. आता सोडणार नाही का? काय परिणाम आला? मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. वेद नाही देवा
या भेद नाही देवात या भेद नाही देवात या गोविंद ते काय भेद नाही देवा दया मग गोविंद मग गोविंद ते काय भेद नाही देवा दया भेद नाही देवा दया भेद नाही देवा तुमचा प्रभाव पडला आमच्यावरती.